Yes, so welcome back for the next lecture of the engineering mechanics. In the last lecture, we have started for the moment of inertia, and we have seen how to find out the moment of inertia of a circle by using the first principle, that is, by using the integration technique. Okay, so now after that, we'll go for the directly the examples related to the moment of inertia. Okay, go for the sketch. Okay. This is the example which I have considered over here to determine the MI, and here they have asked to calculate the polar moment of inertia. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, we require to go for IXX and IYY. ओके, म्हणजे आपल्याला हिडन अजेंडा काय आहे, तर आपल्याला IXX म्हणजे MI ऑफ दिस लॅमिना अबाउट इट्स सेंट्रोइडल XX ऍक्सिस आणि सेंट्रोइडल YY ऍक्सिस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि नंतर आपल्याला IZZ म्हणजे IZZ काय असणार आहे, तर IXX प्लस IYY असणार आहे. बट बिफोर प्रोसिडिंग टू दॅट, इट इज अ मोस्ट इसेन्शियल टू लोकेट द सेंट्रॉइड. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, या दिलेल्या लॅमिनाचा सेंट्रॉइड कुठं असेल तो आपल्याला लोकेट करावा लागतो, म्हणजे त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढावे लागतात. सो बाय द वे, इज दिस लॅमिना इज हॅव्हिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री. याला ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे, कोणते आहे, एक्स की Yes, वाय? sir. Why? वाय ऍक्सिस हा ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे. म्हणजे कोणता कोऑर्डिनेट झिरो असणार? X coordinate. एक्स कोऑर्डिनेट विल बी द झिरो. सो राइट डाउन बिलो as y is the axis of symmetry. वर्टिकल म्हटलं तरी चालेल, ऍक्सिस ऑफ सिमेट्री. देअरफॉर त्याच्यामुळे काय झिरो असेल आता? वाय ऍक्सिस सिमेट्री आहे, म्हणजे त्याचा अपोजिट कोऑर्डिनेट झिरो असतो. म्हणजे कोणता असणार? एक्स कोऑर्डिनेट. दॅट इज एक्स बार इज इक्वल्स टू झिरो. एक्स बार झिरो म्हणजे तुम्ही जेवढ्या सिंपल जॉमेट्रिकल फिगर मध्ये डिवाइड कराल 1 2 3 4, त्या सर्वांचा एक्स कोऑर्डिनेट हा झिरो असणार आहे. राईट. नाउ go for the that axis of symmetry firstly. This will be the axis of symmetry y. Okay, I'm considering it as a y vertical axis. त्यांनी आपल्याला रेफरन्स पॉइंट दिलेला नव्हता, म्हणजे कुठून घ्यायचा? बेस पासून. अगदी बरोबर आहे. सो आय वुड लाईक टू कन्सिडर ओ ॲज अ ओरिजिन ऑर अ रेफरन्स पॉइंट. दिलेला लॅमिना हा कॉम्प्लिकेटेड आहे, बरोबर आहे का? दोन एरियाचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे पहिला काय करायचं? सेपरेट करायचा, म्हणजे सिंपल जॉमेट्रिकल फिगर्स मध्ये डिवाइड करायचं. सपोज दॅट दिस व्हर्टिकल प्लेट ॲज अ A1, दिस प्लेट टॉप प्लेट तर आपण फ्लॅंज म्हणतो, आणि याला वेब म्हणतो. वेब म्हणजे व्हर्टिकल आणि फ्लॅंज म्हणजे हॉरिझॉन्टल. ओके, सो फ्लॅंज इज अ एरिया A1 ऑफ 20 mm height and 600 mm width, we can say. And this is the area A2. It is a web of 20 mm width and 400 mm height. Great. आता पुढे सांगा काय करायचं आता? What is the next now? We have divided the given lamina into simple geometrical figures. What next now? We have to mark the centroids. सो A1 चा सेंट्रॉइड कुठे असेल रे? बाय द वे आपल्याला आर्बिट्ररी मार्क करायचं आहे along the y axis. Suppose that this is somewhere else here as a G1 x1 y1. स्मॉल जी घ्या किंवा कॅपिटल जी घ्या, कसंही घ्या. मी कॅपिटल करतो. अरे यार, I would like to consider it as a capital G. Capital G x1 y1 is the center of area A1. Similarly for area A2 इथे कुठेतरी असेल, बरोबर आहे का? So consider this as a G2 x2 y2. हा सेंट्रॉइड कुठं असेल रे? मग त्या दोघांचा मिळून कंबाइनली सेंटर कुठं असेल? G1 आणि G2च्या मध्ये. G1 आणि G2च्या मध्यंतरी असेल. सपोज दॅट इट इज समवेअर एल्स हिअर
that is a capital G x bar y bar. Correct. आपण अजून गेलो, G1 अजून केला, G2 अजून केला, कॅपिटल G अजून केलेला आहे. त्यानंतर ना पुढे काय करायचं होतं, प्रत्येकाचे y कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे y1 y2 आणि y बार कॅल्क्युलेट करायचं, कारण x बार 0 आहे, म्हणजे जिथं कोण कोण 0 असणार आणखी x1 x1 आणि x2 हे दोघंही 0 असणार. तर आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, वी हॅव टू लोकेट द y बार. ओके, म्हणजेच आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये या दिलेल्या जॉमेट्रिकल फिगरचा y कोऑर्डिनेट आपल्याला लोकेट करायचा आहे. ओके, सो बिलो लेट g x bar y bar be the centroid of a lamina. Be the centroid of a lamina. Next line. Therefore, x bar 0 आहे, आपल्याला पहिला कॅल्क्युलेट करून करावं लागेल y bar. So next line. Therefore, we know y bar is equals to काय असणार, y bar is equals to summation summation an yn divided by summation a, that is equals to इथं सांगा काय असेल आता, a1 y1 plus a2 y2 divided by a1 plus a2. ओके, आपल्याला पहिला y1 काढावा लागेल. ओके, therefore a1 is equals to, पहिला a1 सांगा, एरिया किती बाय किती असेल, 600. 600 by 20, that is a A1. बरोबर आहे का, Yes. ते बरोबर का, चेक करा, इज इट करेक्ट, 12,000 square millimeter. And g1 x1 y1 is equals to, x1 is a 0, what about the y1, हा y1 इथं तुमचा. ओके, एक मिनिट, सर्वांनी पहिलं त्यांचे y कोऑर्डिनेट्स x कोऑर्डिनेट सर्वांचे मार्क करा रे, सर्वांचे x ऍक्सिस मार्क करा. दिस इज x1 x1, then here it will be x2 x2, and then this will be the x horizontal axis passing through the centroid. Then y1 कुठून कुठेपर्यंत असेल रे, एक मिनिट, आम्ही याला नाव देतो अगोदर, जस्ट मिनिट. दिस विल बी अवर x1 x1, this will be x2 x2, and this will be x. हे दाखवताना x1 x2 दाखवताना स्मॉल यूज करा, आणि कॅपिटल एक्सचा वापर हा सेंट्रोइडल ऍक्सिसला वापर करा. म्हणजे सेंट्रोइडल ऍक्सिसला आपण व्हर्टिकलला वाय वाय म्हटलं होतं, हॉरिझॉन्टलला आपण एक्स एक्स असं म्हणणार. y1 हे डिस्टन्स कुठून कुठेपर्यंत असणार, x1 इथून ते इथपर्यंत, बरोबर का. Yes, sir. So draw that. This is the y1. मॅग्निट्यूड काय असेल रे y1 चं, 410, अगदी बरोबर आहे. 400 या वेबचं इथून ते इथपर्यंत 400 आहे, आणि वरचं किती असणार, हाफ ऑफ द 20 असणार. ओके, दॅट इज इक्वल्स टू 400 प्लस 20 by 2, that is equals to 0,410, बरोबर ना. Yes, sir. हा, देन एरिया A2 इथपर्यंत झाले सर्वांचं झालं का इथपर्यंत. हा, एरिया A2 म्हणजे या वेबचा व्हर्टिकल आर्मचा हाईट किती याची, 400 आहे, विड्थ किती आहे, 20. 20 आहे. सो गो फॉर
400 by 20 is equals to 8,000 na? 1000. 8,000 square millimeters. Similarly, it's the coordinates of the centroid G2, X2, Y2. X2 is already a 0. What about the Y2? 200. कुठून कुठं असेल बघा, हा इथून असेल ना. Yes, sir. दिस विल बी द Y2. कोणाच्या हाफ असेल आता तो 400. 400च्या हाफ असेल. 400 by 2 is equals to 0 आणि 200. बरोबर ना. Yes, sir. हा, so calculate y bar. Y bar is equals to A1 as a 12,000, Y1 as a 410 plus A2 as a 8,000 into Y2 as a 200 whole divided by a summation of the areas, that is a 12,000 plus 8,000. This example used to be there for 8 marks, total 8 marks. Out of that 8 marks, 4 marks are there for centroid. Out of that 2 marks you used to get here. X bar is equals to 0. 2 मार्क इथे मिळतात आपल्याला. 2 मार्क तुम्हाला y bar साठी, त्यापैकी 1 मार्क हा तुमचा या इक्वेशनला असतो. कोणतं इक्वेशन? y bar is equals to an yn by a. Okay, and for the calculations you will get another 1 mark. So what is the value for y bar? 326 millimeters. 320. बरोबर का? 326. Yes, sir. Yes, sir. So down below, therefore g x bar y bar is equals to 0, 326, and this is our y bar. Just a minute, I will show you. This is the y bar. इथून ते ला ओरिजिन पासून पर्यंत, म्हणजे हॉरिझॉन्टल पर्यंत. आलं लक्षात इथपर्यंत? इथं तुम्हाला आणखीन एक मार्क मिळतो. सो यू गॉट दी टोटल 4 मार्क्स आउट ऑफ दी 8 मार्क्स. इथपर्यंत सर्वांना झालेलं आहे का? Yes, sir. ओके. नाउ नेक्स्ट व्हॉट दे आस्क्ड, विचारले काय आपल्याला? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया IZZ विचारले आपल्याला. ओके, and we know IZZ is equals to IXX plus IYY. IXX plus IYY. IZZ is equals to IXX plus IYY. मी याला इक्वेशन नंबर 1 असं देतो. हा, बाय द वे झालं का? लिहून झालं का मला सांगा रे. Do the task of the writing. Are you done up to this? Yes, sir. Okay. Yes, sir. Now please pay attention over here. तर पुढे आपल्याला त्यांनी पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले, म्हणजे आपल्याला IZZ विचारलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे IZZ म्हणजे काय असतं, तर IXX प्लस IYY असतो. म्हणजेच इथं आपल्याला MI ऑफ दिस लॅमिना, जो आपला I सेक्शन दिलेला आहे, त्याचा MI आपल्याला हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल ऍक्सिस, म्हणजे हा XX त्याच्या भोवती काढायचा आहे. त्याचबरोबर व्हर्टिकल सेंट्रोइडल ऍक्सिस YY या दोघांच्या भोवती काढायचं आहे. तर बऱ्याच जणांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की बुकमध्ये असं कुठे केलेलं नाहीये त्यांनी की आपला ऍक्सिस ऑफ सिमेट्री कुठे घेतलेलं नसेल. परंतु जरी ऍक्सिस ऑफ सिमेट्री नाही घेतला आणि कॅल्क्युलेशन केले, तर येणारी व्हॅल्यू तुमची लास्टला MI ची तेवढीच येते. MI चं व्हॅल्यू अजिबात चेंज होत नाहीये. जर का तुम्ही हा ऑब्जेक्ट पूर्णपणे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घेतला असता, तर तुम्हाला एक्स कॉर्डिनेट आला असता. जेपते बघा मी काय म्हणतो ते, जर का तुम्ही हा ऑब्जेक्ट पूर्णपणे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घेतला असता, म्हणजे तुमचा ओरिजिन इथं आला असता, हा व्हर्टिकल ऍक्सिस झाला असता, हा हॉरिझॉन्टल झाला असता, आणि व्हर्टिकल पासून हे तुमचं डिस्टन्स म्हणजे एक्स बार झालं असतं. बरोबर, आणि व्हर्टिकल डिस्टन्स तुमचं आहे तेच राहिलं असतं. दोन्ही पद्धतीने जरी केलं तरी तुमचं येणारं आन्सर हे बरोबरच असतं.
काही जण असं करतील, रेफरन्स पॉईंट इथं घेतील आणि म्हणतील की तुमचा जो सेंट्रॉइड आहे त्याचं लोकेशन इथून खाली अंतरावरती एवढं एवढं आहे. तर आपलं 326 आलंय. कितीपैकी 420 पैकी इथून वरती 326 वरती आहे. म्हणजे वरून खाली किती अंतरावरती झाला रे हा डिस्टन्स इथून ते इथंपर्यंत किती झालं? 74 मिलीमीटर. बरोबर. म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथून जरी म्हटला एवढ्या अंतरावरती आहे ते बरोबर आहे, किंवा इथून वरती एवढ्या अंतरावरती आहे म्हटलं तरी ते बरोबर आहे. हा पहिला पार्ट झाला. म्हणजे आपला आन्सर अजिबात चुकणार नाहीये, प्रोव्हाइडेड दॅट वी हॅव कॅरिड आउट कॅल्क्युलेशन्स नीटली. आता ज्या वेळेस आपण एम आय कॅल्क्युलेट करणार अबाउट एक्स एक्स अँड अबाउट वाय वाय, तुम्ही तुमचा रेफरन्स पॉईंट कुठं जरी घेतला तरी दोन्ही एम आय तुमच्या तेवढ्याच येतात. त्या एम आय अजिबात बदलत नाहीयेत. मोमेंट ऑफ इनर्शिया इन द सेन्स व्हॉट, दॅट इज अ रिस्ट्रिक्शन ऑर द अपोजिशन फॉर दी चेंज आपण म्हणतो. तो म्हणजे आपला एम आय राहतो साधारणतः. मग तुम्ही कुठून जरी घेतला तर तो तेवढा राहणार आहे. त्याच्यामुळे आय एक्स एक्स आणि आय वाय वाय तुमचा बदलणार नाहीये. आता इथं जर का आपण बघितलं, एक्स एक्स ऍक्सिस आपला इथं आहे, म्हणजे जो सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे तो आपला एक्स एक्स आहे. त्याच्या भोवती आपल्याला एम आय या पूर्णपणे लॅमिनाचं काढायचं आहे. आता हा पूर्णपणे लॅमिना म्हणजे टी सेक्शनचा एम आय कॅल्क्युलेट करण्याचं आपल्याकडे इक्वेशन आहे का, फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? मी जो तुम्हाला टेबल लिहून दिला एम आयच्या फॉर्म्युलेचा, त्याच्यामध्ये टी सेक्शन कुठं आहे का रे? नाहीये. मग कोणतं सेक्शन आहे त्याच्यामध्ये? रेक्टँगल आहे. बरोबर आहे का? रेक्टँगल आणि स्क्वेअर ह्या दोघांना सेम राहतं. मग आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे तो आपल्याकडे रेक्टँगलचा, म्हणजे समजा एरिया A2 आपण जर का घेतला तर एरिया A2 ची एम आय आपल्याला x2 च्या भोवतीची माहिती आहे. बघा मी काय म्हणतो ते, आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युला या दोघांना कंबाईन करणाऱ्या एम आयचा नाहीये, परंतु आपल्याकडे सिंपल जॉमेट्रिकल फिगरच्या एम आय कॅल्क्युलेट करण्याची इक्वेशन आहे. त्यामुळे आपण काय करणार आता, एम आय कॅल्क्युलेट करताना आपण प्रत्येक एरियाचं म्हणजे A1 आणि A2 ची एम आय त्यांच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस भोवती काढणार. म्हणजे कोणता असेल तो तुमचा x1 x1 असेल, x2 x2 असेल, त्या दोघांच्या भोवती काढणार, किंवा तुमचा जो वाय वाय जो आहे त्याच्या भोवती एम आय काढणार. आणि नंतर ना ज्या वेळेस तुम्हाला एम आय टोटल लॅमिनाचा म्हणजे पूर्ण फिगरचा पाहिजे त्यावेळेस तुम्ही काय करणार, तर आय एक्स एक्स विल बी इक्वल्स टू आय x1 x1 प्लस आय x2 x2 असं असणार. येईल का डायरेक्टली? आय x1 x1 प्लस आय x2 x2 येईल का? दोघांचं लोकेशन वेगळं वेगळं आहे, घाबरायचं नाही, आन्सर येईल सांगायचं, हो नाही काय असेल ते असेल. x1 x1 इथं आहे, x2 x2 इथं आहे आणि x इथं आहे. आपणाला जो एम आयचा फॉर्म्युला माहित आहे तो कोणाचा आहे, याच्या भोवती माहिती आहे, म्हणजे एरिया A2 ची एम आय आपणाला x2 x2 च्या भोवती माहित आहे. काय आहे रे फॉर्म्युला त्याचा? बघा बरं, बीडी क्यूब बाय 12 आहे की डीबी क्यूब बाय 12 आहे? मे बी इट्स अ बीडी क्यूब बाय 12, बरोबर ना? येस सर. हा, मग हा बीडी क्यूब बाय 12 जो आहे तो एम आय याच्या भोवती आहे. मग तोच एम आय तुमचा एक्स एक्स ऍक्सिसच्या भोवती असेल का रे? येस सर. येस सर. अरे 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 थांबा थांबा थांबा, गडबडून जाऊ नका. आपणाला x2 x2 च्या भोवतीच्या एम आय साठी स्टँडर्ड फॉर्म्युला माहित आहे, बीडी क्यूब बाय 12 आहे. पण तोच फॉर्म्युला जर का आपण इथला ऍक्सिस जर का बेस लावला तर ऍप्लिकेबल होणार आहे का? नाही होणार. मग आपल्याला काय करायला लागतं, जर का बेसच्या भोवती काढायचे असेल तर टेबल रेफर करा, मी लिहून दिलेला बघा कुठे आहे, बघा त्या टेबल मध्ये रेक्टँगलचा डायग्राम बघा कुठे आहे. आय थिंक लास्ट असेल, बरोबर का? सेकंड लास्ट फिफ्थ आहे सर. सेकंड लास्ट आहे. थर्ड बघा लास्ट. बरं, मग जर का तुम्हाला एम आय या व्हर्टिकल सेक्शनचा म्हणजे वेबचा एम आय त्याच्या बेसला काढायचं असेल तर इक्वेशन काय येतं? बीडी क्यूब बाय 3. बीडी क्यूब बाय 3. पण ते कसं आलं? अरे कसं आलं ते? आय एक्स एक्स प्लस हा पुढे हा KYC स्क्वेअर. ए इंटू वाय सी स्क्वेअर, बरोबर आहे का? म्हणजेच तुम्ही कोणतं काय वापरलं तिथं रे? पॅरलल ऍक्सिस थिअरम वापरला. ओके, म्हणजेच आपल्याला x2 x2 च्या भोवती एम आय माहित आहे, बीडी क्यूब बाय 12 आहे. आपल्याला पाहिजे एक्स एक्स ऍक्सिसच्या भोवती, म्हणजे काय करायला आपल्याला आय एक्स एक्स विल बी इक्वल्स टू आय x2 x2 प्लस एरिया A2 इंटू वाय C2 स्क्वेअर असेल. आणि वाय C2 कुठलं डिस्टन्स असेल? या दोघांमधलं असेल.
दिस विल बी YC2. बरोबर का? झेपते का बघा मी काय म्हणतो ते, झेपते का बघा. आपणाला जी MI माहित आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला माहिती आहे तो सेंट्रॉइडल ऍक्सिस भोवती माहिती आहे. म्हणजे एरिया A2 चा सेंट्रॉइडल ऍक्सिस हा आपला x2 असेल तर आपणाला MI ह्या x2 ऍक्सिस भोवती माहिती आहे BD3/12 आहे. आपल्याला पाहिजे कोणाभोवती, x ऍक्सिस भोवती पाहिजे आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पॅरलल ऍक्सिस थिअरम, कारण हे दोन्ही ऍक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत. मग आपल्याला माहिती आहे MI अबाउट एन एनी ऍक्सिस which is parallel to the centroidal axis is equals to MI of that centroidal axis plus area of that plane into the square of distance between those two axes. झेपलं पहिलं. तसंच सेकंड पहिल्या वाल्याला, म्हणजे हे आपण x2 बघितलं. सिमिलरली आपल्याला x1 चा फॉर्म्युला माहिती होता B1D1³/12 असणार तो, आणि A2 ला काय असणार B2D2³/12 असणार. म्हणजे B1D1³/12 काय देणार तुम्हाला, MI अबाउट दिस x1 देणार. आपल्याला पाहिजे कोणाच्या भोवती, x भोवती. म्हणजे काय येणार ते B1D1³/12 प्लस एरिया A1 इंटू YC1². आणि तो YC1 म्हणजे कोण असेल तर दिस विल बी द YC1. दॅट इज अ डिस्टन्स बिटवीन दोज टू सेंट्रोइडल ऍक्सिस. एक सेंट्रोइडल ऍक्सिस आपला पूर्ण लॅमिनाचा आहे आणि दुसरा सेंट्रोइडल ऍक्सिस हा त्या एरियाचा आहे. ओके, सो डाउन बिलो फॉर IXX by parallax using parallax theorem, using parallel axis theorem. Next line. Therefore IXX is equals to, सिंपल भाषेमध्ये लिहा पहिलं, MI of A1 about x axis plus MI of area A2 about x axis. दॅट इज इक्वल्स टू, आता MI ऑफ A1 म्हणजे या एरिया A1 चं डायरेक्टली MI x ऍक्सिसच्या भोवतीच आपल्याला माहित नाहीये, तो स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये. परंतु कोणता फॉर्म्युला आपल्याकडे, याच्या सेंट्रोइडल ऍक्सिस भोवतीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला x1 चा. म्हणजे काय असणार ते दादा, IX1 दॅट विल बी इक्वल्स टू IX1 प्लस एरिया A1 इंटू YC1². हा कोणाचा MI झाला, एरिया A1 चा MI अबाउट द x ऍक्सिस झाला. सिमिलरली प्लस MI ऑफ A2 काय येईल आता, IX2 हा मोठ्याने बोला हा, प्लस एरिया A2 इंटू YC2². लक्षात होता पॅटर्न फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला लिहून घ्या, then we will put up the values there. तर डायग्राम मध्ये ते YC1 दाखवून द्या बाळांनो. दिस इज द YC1 म्हणजे कोणामधलं अंतर आहे, Y म्हणजे व्हर्टिकल, C1 म्हणजे काय सेंट्रोइडल. कोण कोणामधलं तर ऍक्सिस x1 आणि ऍक्सिस XX, या दोन सेंट्रोइडल ऍक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजे YC1 आहे. झालं, डन. हा, देन आता मला सांगा फॉर्म्युला काय पहिला, IX1 चा B1 इंटू D1³/12. so फॉर्म्युली B1 इंटू D1³ डिवायडेड बाय 12 प्लस एरिया A1 आपल्याला माहिती आहे, मी थोडा वेळ त्याला आहे तसं पुटअप करतो. तर YC1 हे डिस्टन्स कशा कशाचा डिफरन्स असेल सांगा बरं, y बार मायनस
y1 बरोबर आहे का? y1 असतं हे बघा, आपल्याला x1 म्हणजे हा इथून पाहिजे बरोबर आहे का? हा y1 आहे, हा y बार आहे आणि या दोघांचा डिस्टन्स पाहिजे म्हणजे आपल्याला, म्हणजे आयदर सबस्ट्रॅक्ट y बार फ्रॉम y1 और y1 फ्रॉम y बार. जरी आन्सरला मायनस आहे ना तर त्याचा स्क्वेअर करतोय आपण, y1 स्क्वेअर आहे म्हणजे ते प्लस होणार. ओके, सो डाउन हिअर y1 मायनस y बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस i x2 किती असणार आता? b2 बरोबर आहे हा, b2 इंटू d2 क्यूब डिवाइडेड बाय 12 प्लस एरिया a2 इंटू हा y2 बघा कुठे आता, y2 म्हणजे आपला ऍक्सिस एक्स एक्स सेंट्रॉइडल आणि एरिया a2 चा हॉरिझॉन्टल ऍक्सिस, या दोघांमध्ये डिस्टन्स हे y2 आहे. हे कसं मिळेल आपल्याला? y minus y y बार मायनस y2 किंवा y2 मायनस y बार, काही जरी केलं तरी चालेल, आन्सर फक्त निगेटिव्ह येतो, त्याचा स्क्वेअर होतो येतो, त्याच्यामुळे ते प्लस होणार. दॅट इज अ y बार मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथपर्यंत झाले सर्वांचं? दॅट इज इक्वल्स टू, इथपर्यंत कम्प्लीट झालं सर्वांचं ना? हा, देन टेल मी द b1 नाव. b1 म्हणजे विड्थ ऑफ एरिया a1 किती आहे? 600 की 20 रे? 20. विड्थ 20, हाईट आहे मला 600. 600. व्हॅल्यू व्यवस्थित घ्या बरं का, 620 झालं की आन्सर पूर्णपणे चुकतं आपलं. 600 इज अ b1 इंटू d1 म्हणजे डेप्थ म्हणजेच हाईट किती आहे ती? 20 आहे, तिचा क्यूब आहे हा, 20 क्यूब, हे b1 d1 क्यूब झालं डिवायडेड बाय 12 आहे प्लस जस्ट 20 क्यूब झाला हा प्लस एरिया a1 किती होता आपला एरिया a1? 12,000 12,000. 1 2 3 इंटू yc1 म्हणजे कोणाकोणाचा डिफरन्स आहे? y1 मायनस y बार. y1 किती होता? 400 410 वजा 326 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही झाली आपली पहिली टर्म कोणती? b1 d1 क्यूब बाय 12 प्लस a1 इंटू y बार y1 मायनस y बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड टर्म सांगा आता, b2 कोण असेल रे? 20 की 400? बेस मिळतो 20 आहे, घाबरायचं नाही रे, आन्सर बरोबर असते. हा 20 इंटू d2 म्हणजे डेप्थ ऑफ एरिया 2 400 इट्स अ क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया a2 इज अ 8,000 इंटू हा yc2 आहे म्हणजे y बार मायनस y2. y बार किती आहे? 326. 326 मायनस y2 किती आपला? 200. इट्स अ स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. ह्या दोघांचे फक्त सम करा, मला फक्त स्टेप वाईज सांगा. चला याची सम सांगा किती ते. पहिला काय करायचं? 20 क्यूब करायचं, 20 क्यूब इंटू 600. प्लीज डू फॉलो मी. 20 क्यूब इंटू 600 किती आलं? डायरेक्टली एक्स क्यूब आहे बघा, कॅल्सी मध्ये आहे का एक्स क्यूब? 20 एक्स क्यूब करायचं म्हणजे 20चं क्यूब होतं इंटू 600 किती आलं? 4850 4850. डिवायडेड बाय 12 करा, 4 lakh. डिवायडेड बाय 12 4 lakh. 4 लाख. बरोबर का? बघा लिहिलेलं मी 4 लाख, आणखी एक शून्य वाढवावं लागतंय, अजून एक. आणखी एक 0. ओके ग्रेट. प्लस आता सेकंड, पहिला काय करायचं? ही सम करायची. 410 मायनस 326 करा पहिलं. 410 मायनस 326 हाऊ मच इट इज? 84. 84. त्याचा स्क्वेअर करा
कॅल्क्युलेट करा डायरेक्टली. 84 स्क्वेअर 7056. 7056 into 12,000. How much? 84672000. 846 72. 72,000. Yes, sir. बरोबर ना? हा, हे झाली आपली पहिली टर्म अनालिसिस मध्ये. ओके, प्लस सिमिलरली गो फॉर द सेकंड टर्म नाव. पहिलं काय करणार, 400 चा क्यूब करायचा. 4 16 64, बरोबर का? 64 6 times 0. 64 into 6 times 0 into 20. 6 times by 12. By 12, how much? 1066 सर 106 लिहून त्याच्या पुढे 66. 6 ना? 1 1 0 2 7 3 times 6. 4 5 6 की 7 टाइम 0 रे. 6 टाइम 6 आहे सर. 1 6 आहे 0 0 नाही. 7 times 6, sir. 7 टाइम 6 आहे की 7 टाइम 0 आहे? 6 आहे, sir. 6 आहे. ओके 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 ओके. 106 आणि नंतर ना 7 टाइम 6, बरोबर का? नंतर ना 6 times. एक मिनिट. 106 नंतर 6 times 6 1 2 3 4 5 6. प्लीज काउंट इट. इज इट करेक्ट? Yes, sir. सर 0.7. 0.7 प्लस, हा, देन पहिला ही सम करायची. 326 minus 200 हे किती? 74 येतं का 84? 126 126 त्याचा स्क्वेअर 15 इंटू 8000 15876 इंटू 8000 केलं का? 127 127 0 0 Double 8 zero. 0 0 0 8 8 0 Triple 0 zero. 0 0 आले का बघा सर्वांचा आन्सर एवढा. Yes, sir. नाव डू द ऍडिशन. कॅल्क्युलेशन सुरुवातीला स्टेप वाईज करत चला, नंतर तुम्ही डायरेक्टली जरी केले ब्रॅकेट्स वगैरे टाकून तरी होऊन जातं. मी आन्सर इकडे लिहितो. टू थ्री थ्री 4 6 पॉइंट आणि किती आहे. हा, हे बघा आलं का एवढं? आता आन्सर चुकू देऊ नका बरं का अजिबात. आपण स्टेप वाईज केलेलं आहे म्हणजे आन्सर आपलं बरोबर यायला पाहिजे. मग काय ते, आणि सांगा तुमचं, सांगा त्यांचं चुकलं असेल तुमचं बरोबर असेल असं तर असू शकतं. आमचं 31874 3187. एक मिनिट. आय वुड लाईक टू रब दिस वन. सांगा 318 हा 746 746 666 66 6.7. 6.7. याचं युनिट काय असेल रे? युनिट काय असेल? मिलीमीटर रेस टू 4. अगदी बरोबर आहे, घाबरायचं नाही रे. हा, आता गंमत काय करायची बघा इथं. तर बऱ्याच वेळा काय होतं आपलं हे सम करताना, लक्षात घ्या सर्वांनी रे, बऱ्याच वेळा आपली ही सम करताना कुठेतरी एखादा झिरो राहतो, एखादा झिरो जास्तीचा होतो. त्यास काय करायचं, आलेलं आन्सर हे 2 डिजिट पॉइंट इंटू 10 टू पॉवर द्यायची, किंवा 1 डिजिट इंटू 10 टू पॉवर द्यायचं. म्हणजे
इथं 31.87 इंटू किंवा 3.18 इंटू 10^2. I would like to take 31.8 into 10^2. हाँ सांगा किती येणार 10^2 पॉवर 7 की 6? 10^7. 7. 7. 7 ना बघा 7 की 6. Is it correct? 7 millimeter raised to 4. This is a MI of this lamina about the centroidal x axis. फक्त आपण फॉर्म्युले पुटअप केलेत b1 d1 बाय d1 क्यूब बाय 12 bd क्यूब बाय 12 आणि पॅरलल ऍक्सिस थेरम वापरलेला, बाकी काही सुद्धा केलेलं नाहीये. 31.8 इंटू बरोबर आहे का बघा 1 2 3 4 5 6 7. हा इट करेक्ट 10^7 आलं का. दिस इज IXX. नाव वी हॅव टू फाइंड आउट IYY. बाय द वे काय असेल रे IYY सांगा बरं डायग्राम कडे बघून. मी दिलेला डायग्राम रेफर करा पहिला. IYY साठी बघा बरं काय होती फॉर्म्युली. वन सेकंड. हा DB क्यूब बाय 12 ते कोणत्या ऍक्सिस होते बघा चेक करा. सेंट्रोइडल ऍक्सिस कोणाचा त्या पर्टिक्युलर लॅमिनाचा. म्हणजे गंमत बघा काय आता इथं सर्व लॅमिनाचा म्हणजे A1 A2 आणि दोघांचा कंबाईनचा सर्वांचा YY ऍक्सिस हा कॉमन आहे. म्हणजे काय होणार आहे आता पॅरलल ऍक्सिस वापरायला लागणार का नाही. म्हणजे काय येणार डायरेक्टली D1 B1 क्यूब बाय 12 प्लस D2 B2 क्यूब बाय 12. That will be the MI of a whole lamina about the centroidal YY axis. असं का आलं बघा कारण Y ऍक्सिस हा ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे आणि तो सिमेट्री असल्यामुळे तो दोन्ही लॅमिनाचा साठी आणि आपल्या कंबाईंड लॅमिनासाठी तो एकच ऍक्सिस आहे. म्हणजेच MI अबाउट दी Y1 Y1 किंवा Y2 Y2 किंवा YY हा सेमच असणार आहे. त्याच्यामुळे directly you will get the MI of this lamina about the YY as a MI of A1 about the YY plus MI of A2 about the YY. That is a D1 B1 cube by 12 plus D2 B2 cube by 12. लक्षात जर का तुम्ही व्हर्टिकलला गेला तर XC डिस्टन्स येतं आपलं बरोबर का. XC म्हणजे दोन सेंट्रोइडल ऍक्सिस मधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. तर सेंट्रोइडल ऍक्सिस सॉरी सेंट्रोइडल ऍक्सिस हा एकच आहे त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल डिस्टन्स 0 आहे. Write down next line. For IYY, for IYY, for IYY as YY is axis of symmetry and common for and a common vertical axis म्हणूया आपण and common vertical axis for A1 A2 and whole area A. होल एरिया म्हणजे काय तर पूर्ण लॅमिना कंप्लीट लॅमिना असं म्हणायचं मला तिथं. नेक्स्ट लाईन. देअरफोर IYY is equals to MI of A1 about YY axis. त्या ऍक्सिस मी लिहिणार नाही तर डायरेक्ट लिहितो प्लस MI of A2 about YY axis. That is equals to फॉर्म्युला सांगायचं काय दॅट इज इक्वल्स टू बोल बघा DB क्यूब बाय 12 पण आता एरिया A1 आहे म्हणजे काय होणार तिथं D1 into B1 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस D2 अरे चुकीच लिहिली मी
d1 b1 cube by 12, d1 b1 cube divided by 12 प्लस हा पुढचा a2 चं काय असणार d2 into b2 cube divided by 12 that is equals to d1 किती सांगा बरं d1 एरिया a1 चा d1 किती आहे डेप्थ हाईट 20 आहे बरोबर का 20 d1 आहे आणि 600 b1 आहे ग्रेट so that is a d1 as a 20 into 600 as a b1 it's a cube divided by 12 plus d2 and b2 d2 किती आहे याचा सेकंड एरियाचा 400. 400 डेप्थ त्याची हाईट किती आहे 400 आहे आणि b2 म्हणजे बेस विड्थ किती त्याची 20 आहे so 400 into 20 cube divided by 12 it's a simple one now that is equals to आन्सर डिरेक्टली सांगता की स्टेप वाइज करता स्टेप वाइज करा 600 क्यूब 6 36 216 6 times 0 6 टाइम्स 0 डिवाइडेड बाय 12 केलं कसं 20 इंटू करून नाही सर हा करा त्याला 20 ने मल्टिप्लाय करा आणि डिवाइडेड बाय 12 करा $36 into 10 raised to 7. 36 इंटू 10 raised to 7 म्हणजे 10 7. बरोबर का Yes sir. प्लस सेकंड वाला करा 20 चा क्यूब 4 2 8 8 4 32 32 भागिले 12 म्हणजे 16 16 इंटू 10 रेस्ट हाऊ मच 16 आहे 32 जे काय येईल ते हा 32 2 समथिंग येते ना किती 2 2 6 5 टाइम 0 5 times 6. बघा 1 2 3 4 5 6 पॉइंट 0.667. एक 6 जास्त झाला का 2 पासून 5 वेळा 1 2 3 4 5 इथं पॉइंट आहे बरोबर का Yes, sir. नाव इज इट करेक्ट Yes. ओके नाव त्याची सम करा दोघांची त्या कुठं रे म्हणा कुठं तर पॉईंटच्या नंतर ना 667 आहे का एक मिनिट हे आता सांगा मला बरोबर सांगा कुठे येतं 67 हा 667 ना आता नाव इज इट करेक्ट नाव अजून एक 6 आहे सर. आणखी एक 6 आहे ओके ओके नाही 7 6 नाही 6 7 आहे. 6 6 7 आहे. .667 आहे. पॉइंट नंतर 36 नंतर 7. अरे बाळांनो 367 मध्ये राऊंड अप केलं असतं ना पुढे त्यांनी बरोबर का हा जाऊ द्या त्या पुढचा 6 काढून टाका जाऊ द्या म्हणून सांगतो तुम्हाला सम करताना लास्टला काय करायचं समथिंग पॉइंट करायचं आलं का आता बघा पुढे 6 ची सिरीज असतात त्याला 7 केलं आपण तर सम सांगा मला किती आहे त्यांचं सर 336 into 10 raised to 7 आहे ना इथं माझं 364 times 0 आलंय 364 टाइम 0 म्हणलं काहीतरी चुकलो मग 4 टाइम 0 नाही पाहिजे 5 टाइम्स सम सांगता टोटल का आणखी सांगा 2602 नंतर 6 5 times 5 times 6.7 5 टाइम्स 6 1 2 3 4 5 पॉइंट 7 7 हा ह्याला हे करा 36 पॉइंट मध्ये कन्वर्ट करा 36.03 येईल बरोबर ना yes sir बरोबर का इंटू 10 रेस्ट टू हाऊ मच
7. 1 2 3 4 5 6 7 mm raised to 4. Someone was telling that the answer for that 36 into 10 raised to 7 it's not coming over there. Please do check this equation firstly. 600 चा क्यूब करा, त्याला 20 ने मल्टिप्लाय करा आणि त्याला डिवाइडेड बाय 12 करा. स्टेप वाइज करा, you will get the answer. Please check it. I don't know exactly what is the answer because I have changed the dimensions. बरोबर आहे का बघा रे? 36 into 10 raised to 7. आणखी चेक करा बरं ते. बरोबर आहे ना? हा प्लीज तुमचं कॅल्क्युलेशन चेक करा बरं का. ओके. नाव we know ixx, we know iyy, so go for the izz. Therefore izz is equals to ixx plus iyy, that is equals to, now do tell me the sum directly. तुमच्याकडे व्हॅल्यू असताना सगळ्या iyy is displayed over the board कि ixx is with you. $67.9 into 10 raised to 7. 67.9 into 10 raised to 7. 7 mm raised to 4. Is it correct? आले बरोबर? Okay, great. Now with respect to that 67.83 is also correct. That's why we have to go for something into 10 raised to power. Instead what you do, take it as a 6.7 into 10 raised to 8 येईल something. बरोबर आहे का? जर का आपण 6.7 केला तर तुमचा आन्सर 6.7 into 10 raised to 8 येईल. That will be the accurate one. म्हणून एम आय मध्ये काय करायचं, नेहमी आन्सर घेताना समथिंग पॉइंट इंटू 10 raised to करायचं, म्हणजे आन्सर आपलं बरोबर मॅच होऊन जातो. एखादा झिरो जर का कॅल्क्युलेट करताना इकडे तिकडे झाला तर आपलं आन्सर रॉंग येतो. ओके, ग्रेट. सो नाव विल गो फॉर द रेडियस ऑफ गायरेशन. काय असतं रेडियस ऑफ गायरेशन? रेडियस ऑफ गायरेशन काय असतं? के. के, अगदी बरोबर. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर के? अंडर रूट I upon E. आय अपॉन ए. मग इथं किती मोमेंट रेडियस ऑफ गायरेशन असतील रे? या केसमध्ये किती रेडियस ऑफ गायरेशन असतील? 1 की 2 की 3 की 4? आपण एम आय किती काढलेत रे? अरे बोला, चुकत नाही. 3 काढले की नाही? आय एक्स एक्स, आय वाय वाय आणि आय झेड झेड. म्हणजे इथं आयच्या ठिकाणी, इनर्शिया ठिकाणी आय एक्स एक्स, आय वाय वाय आणि आय झेड झेड येणार. म्हणजे आपल्याकडे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया 3 होणार. विल गो फॉर दॅट. फर्स्ट विल गो फॉर के एक्स एक्स, दॅट इज इक्वल्स टू, सॉरी कॅपिटल करायचं होतं मला इथं. के एक्स एक्स इज इक्वल्स टू एम आय अबाउट एक्स एक्स एक्सिस डिवायडेड बाय टोटल एरिया ए, दॅट इज इक्वल्स टू आय एक्स एक्सचा एम आय किती आहे? Hmm. 31.8 into 10 raised to 7. 31.8 into 10 raised to 7, बरोबर का? डिवायडेड बाय टोटल एरिया आपला किती होता? 16,000 आणि 8,000 ना? टोटल एरिया रे बघा ना, टोटल एरिया A1 plus A2. A1 is a 20,000 and A2 where is that? 8,000. ते 20 ना? बरोबर का? 20 की 20 येत आहे? अरे 20 बरोबर आहे की 20,000 येत आहे? 20,000 येत आहे. ओके, गो फॉर द रूट. पहिला कॅल्क्युलेशन करायचं. 31.8 into 10 raised to 7. हे कसं करत माहिती आहे? 10 raised to 7. 31.8 मल्टिप्लाइड बाय 10 रेस्ट टू, कॅपचं बटन आहे बघा तिथं, कॅपचं बटन प्रेस करायचं आणि पुन्हा 7 प्रेस करायचं, म्हणजे पॉवर बरोबर 7 होते त्याची. डिवायडेड बाय 20,000. सर कसं करायचं? हाऊ मच? कसं करायचं म्हणजे? पहिला 31.8 इंटू 10 रेस्ट टू साठी कॅपचं बटन आहे बघा कॅल्सीमध्ये, अशी डाऊन कॅप आहे बघा अशी.
आहे का असे बटन? एक मिनिट एक मिनिट, असं बटन आहे का? अरे कॅल्सी मध्ये असं बटन आहे का बाळा? बरं, हे बटन आहे का कॅल्सी मध्ये कॅप वालं? 10⁻x आहे का? हा मी सर. कॅल्सी नवीन घेतलं नाही. ओके चला, हा 10⁻x मध्ये काय केलं मग? शिफ्ट 10⁻x करून 31.8 इंटू 10⁻x बटन प्रेस केलं. हा नंतर ना 7. लक्षात आलं काय करायचं ते? हा सर. ओके हा. 120.09. 120. 26. 126. 0.095. 0.09. 0.095. It will be in a millimeters. लास्ट त्याचं रूट काढा. स्क्वेअर रूटचं बटन आहे. शिफ्ट रूट आन्सर करायचं काढल्यानंतर त्याचं त्या रूट सॉरी त्या आन्सरचं रूट निघतं. शिफ्ट स्क्वेअर रूटचं बटन आहे बघा, प्रेस करायचं आणि नंतर आन्सर प्रेस करायचं. आलेल्या उत्तराचं ते बरोबर रूट काढून घेतं. नाही नाही नाही, ज्यांनी काढलेलं नाही त्यांना म्हणतोय मी रे. तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता. एक मिनिट लक्षात रे. पहिला स्क्वेअर रूटचं बटन प्रेस करायचं, नंतर ब्रॅकेटमध्ये टाकून द्यायचं. त्याच्यापेक्षा हे आन्सर असं चुकण्याची दाट शक्यता असते. पहिला काय करायचं? 31.8 इंटू 10⁻7 करायचा, डिवायडेड बाय 20,000 करायचा. यू विल गेट सम आन्सर. टेक द रूट ऑफ दॅट आन्सर. यू विल गेट द मॅग्निट्यूड ओव्हर देअर. ओके, सो व्हॉट इज द आन्सर? इज इट 126.095 फॉर ऑल? Similarly, Yes, sir. go for the KYY, that is the radius of gyration about a YY axis. That will be equals to IYY divided by A. Put up the values, you will get the answer over here. Just a minute. 42.44. Just to put up the value, IYY we are knowing that is a 36.03 into 10⁻7 divided by total area is a 20,000. That will remain same as it is. That's equals to how much? 42.44. 32.42. 42. Yes, sir. 42.44. 42.44. 42 या 134? 134.21. 134.219 millimeters. Please do check the answers neatly. Calculations व्यवस्थित करत चला. And lastly, KZZ is equals to काय असलं होता? IZZ divided by a total area A. That is a 67.9 into 10⁻7 divided by a 20,000. How much it is? 134. बरोबर आहे का? Is it correct? 184.255 millimeters. Is all of you are getting the same answer? नाही सर. 58 Yes, पॉइंट sir. आलं माझं. Yes, sir. बरोबर आहे. बरोबर आहे ना? Okay. Yes, sir. Okay. So this is about the first numerical. We'll go for the second one now. Now we have seen T section ना? आपण T's बघितलं का? TL section होता. T section was there. It is a symmetrical section. याच पद्धतीने I section चं करू शकाल का? याच पद्धतीने फक्त आणखीन एक तिथं फ्लॅंज लोवरचं त्यात ऍड होणार. सिमेट्री पकडायचं. I would like to go for a somewhat complicated shapes here. मागची स्लाइड दाखवता. What happened? Hello? मागची स्लाइड दाखवता का? Be fast.
Now consider the next geometrical figure as a L, and here also we have to find out the polar moment of inertia. Okay, we'll consider the dimensions for that. Once again, how much the height you want to consider here for this horizontal? किती घ्यायची सांगा हाईट याची? 40 घेऊया आपण, पाठीमागे 20 घेतलं होतं. विल कन्सिडर हिअर अ 40 मिलीमीटर्स. याची हाईट आहे बरं का, हे 40 millimeters. Then how much height you want to consider for this wave? इथून ते इथपर्यंत घ्यायची, मला सांगा किती घ्यायची? अरे आय एम गिव्हिंग अ फ्रीडम टू यू. 600. हा बोला असं. चला 800 तर 800. चलो 800 मिलीमीटर्स. काय नाही, तुम्ही 600 घेऊन सोडवा, काय हरकत नाहीये. दिस इज 800. हा, देन width for this wave 40. Go for width for this flange 300. खूप कमी होईल रे. 600. चलो go for 600 millimeters. If unit is not mentioned, you have to assume it as a millimeters. झाले सर्वांचं? तर सेंट्रॉइड काढायचं काय अवघड नाहीये, आपण या टाइपचं एक सेम एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, तर विचारले काय आपल्याला, दे हॅव आस्क्ड टू लोकेट द सेंट्रॉइड, मीन्स वी हॅव टू फाइंड आउट coordinates of the centroid for the given geometrical figure, and we have to find out the polar moment of inertia, that is I, Z, Z we have to go for, and we know I, Z, Z is equals to I x plus I y is there. Okay, म्हणजेच आपल्याला indirectly we will be required to calculate the mi of this lamina about x axis and about y axis. Great. So firstly, what will be required to do over here? पहिल्या स्टेप मध्ये काय करावं लागेल आपल्याला, दिलेली लॅमिना कॉम्प्लिकेटेड फिगर मध्ये डिवाइड करावं लागेल. सिंपल जॉमेट्रिकल फिगर मध्ये डिवाइड करावं लागेल, बरोबर का? सांग जीवराज, कुठली असतं इथं? सांगा, कोणता एरिया A1 घ्यायचा, कोणता एरिया A2 घ्यायचा, कुठून कुठपर्यंत घ्यायचा? दिस इज ऑल्सो अ फ्रीडम टू अस. Okay, means 800 by 40 you want to consider. 800 by 40 as a A1. Can I go for? So this is the A1, that is a 40 by 800. So remaining कुठून कुठेपर्यंत असेल मग आता? हा तुमचा A1 मध्ये गेला, बरोबर आहे का? This part included now in area A1. 800 by 40 आपण घेतला. A2 कुठून कुठेपर्यंत असेल? 40 by 560. अरे बाळांनो, 600 कसं असेल? 560 म्हणजे इथून असणार बघा, योगा हे, बरोबर आहे का? आता दिस डिस्टन्स विल बी 560 and it will be of 40 by 560. कसं आलं, कळालं का? कारण इन द एरिया A1 we have included this part. हा जो आहे की नाही 40 वाला, तो 40 वाला आपण वरच्या एरिया A1 मध्ये इन्क्लूड केलेला आहे. जर का तुम्ही तो या लोअर एरिया मध्ये इन्क्लूड केला तर अप्पर एरिया A1 जो असणार तो 40 by 760 होणार, म्हणजे इथपर्यंत. तसं जरी केलं तरी येणारं आन्सर शेवटी तुमचं तेच येणार आहे. इथपर्यंत कळालं? एरिया A1 A2 साईडला लिहा. A1 is equals to 40 by 800 ना, 8 4 32 की 32, बरोबर का? 32,000. इज इट करेक्ट? 32,000. ओके,
इथं पुढे स्पेस ठेवा जरा बरं का, इथं पुढे स्पेस ठेवा किंवा याच्या खाली एक लाईन सोडा, एक लाईन सोडा A1 च्या खाली. झालं A1. देन A2 इज इक्वल्स टू, हा किती बाय किती, 40 by 560. How much it is? 22,400. बरोबर का, चेक करा. 4 7 24 4 2 4 5 20 2 22. बरोबर आहे, बरोबर आहे ना, स्क्वेअर मिलीमीटर्स. मग एरिया ए काय असेल आता, A1 प्लस A2, 54,400. 54,400 स्क्वेअर मिलीमीटर. इज इट करेक्ट? Yes, sir. स्वामी आलं का आन्सर? गुरु आन्सर आलं का, आन्सर आलं का? हा, बी फास्ट. Is all of you have completed up to this? Yes, sir. Yes. बरं का सर्वांचं झालं इथपर्यंत? एखादे स्टेप समजत नसेल तर विचारावर करी, आहे तसं लिहून घेऊ नका. नेक्स्ट नाव काय चेक करायचं होता इथं, काय चेक करणार, बोला 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 पटपट बोला. हा, ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे का चेक करणार. आहे का याला ऍक्सिस ऑफ सिमेट्री? नाहीये. व्हर्टिकल जरी घेतला इथून तरी हा पार्ट राईटला जास्त राहतो, सिमेट्री होणार नाहीये. इथून घेतला तरी हा पार्ट जास्त होणार, वरचा पार्ट कमी होणार, सिमेट्री नाहीये. मग काय करायचं होता, Complete diagram. पहिल्या केस मध्ये काय करायचं, प्रत्येकाचा एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घ्यायचा. गो फॉर फर्स्टली ड्रॉ द व्हर्टिकल ऍक्सिस फॉर दिस एरिया A1 as a y1 y1. त्यानंतर A2 चा कुठेतरी इथं असं मी अजूम करतो. एल्स डू मार्क दी सेंटर्स फर्स्टली. याचा सेंटर इथं कुठेतरी घेऊ का, इथं घेऊ G1 x1 y1. याचा इथं असेल, अरे रे रे रे, हे G2 ना, G1 सॉरी, हा बरोबर आहे. दिस विल बी G2 x2 y2. आणि सेंट्रॉइड कुठे घेऊयात, बाय द वे सेंट्रॉइड या साईडला असेल म्हणजे टुवर्ड्स द A1 असेल, सॉरी टुवर्ड्स द A2 असेल की टुवर्ड्स द A1 असेल रे, दोघांच्या मध्ये कधीच नसणार आहे तो. म्हणजे मला काय म्हणायचं, टुवर्ड्स दी A2 असेल की अवे फ्रॉम A2 असेल, Away from A2. A2 च्या जवळ असेल की A2 पासून लांब असेल, लांब असेल. ओके चलो, विल अज्युम दॅट इट इज समवेअर एल्स हिअर. इथं कुठेतरी असं अज्युम करूया, G x बार y बार. आपण अज्युम करतोय, आपल्याला माहित नाही कुठं आहे ते. तर आपण व्हर्टिकल ऍक्सेस ड्रॉ केलेले आहेत. अरे रे, थांबा थांबा थांबा, आपला G याच्यावरती झालं का रे, G याच्यावरती नाही येणार बरोबर का. हा कुठे येईल मग, या व्हर्टिकल ऍक्सिसच्या राईट लाईन का लेफ्ट लाईन, लेफ्ट ला इकडे येणार बरोबर का. अजून समवेअर एल्स हिअर ॲज अ G. इथं अजून करा G x बार y बार. आपण अजून केलेलं रॉंग होणार नाही, परंतु ते कॅल्क्युलेशन करताना टिपिकल होऊन जाईल ते. इथं आहे, त्याचा व्हर्टिकल ऍक्सिस ड्रॉ करून घ्या. दिस इज इट्स व्हर्टिकल ऍक्सिस. प्रत्येक ऍक्सिसची नावं द्या. दिस विल बी अ वाय वाय. हा आपला सेंट्रॉइडल ऍक्सिस असेल वाय वाय. हा कोण असेल रे, y2 y2 बरोबर आहे. आणि हा कोण असेल, Y1 y1 y1. देन ड्रॉ द हॉरिझॉन्टल ऍक्सिस. प्रत्येकाच्या हॉरिझॉन्टल ऍक्सिस ड्रॉ करा. This will be the horizontal axis for area A2 as a small x2 x2.
then through the G it will be XX, and through the G1 हा G1 आहे, that will be X1 X1. डन. रेफरन्स पॉइंट कुठे घ्यायचा? बेसला. सो कन्सिडर हिअर रेफरन्स पॉइंट O म्हणजे इथून असेल आपला हा रेफरन्स पॉइंट. पूर्णपणे डायग्राम आपली फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घ्यायचं. ऍक्सिस ऑफ सिमेट्री नसला की डायग्राम पूर्णपणे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घ्यायची. इथपर्यंत झालं की मला सांगा. सर्वांना झालंय? हा. Yes, sir. नाव A1च्या तिथं तुम्ही स्पेस सोडला असेल, सोडलाय का? तिथं लिहा G1 X1 Y1. किंवा ज्यांनी स्पेस सोडलेला आहे त्यांनी खाली लिहिलं तरी चालेल. G1 X1 Y1. सांगा X1 काय असेल त्याचा एरिया A1 चा? A1 इथं आहे. X1 म्हणजे हे डिस्टन्स असणार आहे एवढं वालं छोटं वालं. 20. दॅट विल बी 20. डायरेक्टली तो 20 आता. हा Y1 म्हणजे इथून असणार आहे Y1. दिस इज द Y1. हा किती असेल रे Y1? 400. 800च्या निम्मा म्हणजे 400 असेल. सिमिलरली G2 X2, Y2 is equals to X2. X2 हे डिस्टन्स इथून असेल, इथून ते इथपर्यंत 300. 300 नाही, 300 कधीच नसणार. 300, 320 की 340? 320 की 340? इकडे लक्ष द्या. आपलं 560 कुठून आहे? इथून ते इथपर्यंत 560 आहे. ओके, दिस इज द 560 फ्रॉम दिस एंड टू दिस एंड. म्हणजे X2 जे डिस्टन्स असणार ते इथून याच्या हाफला असणार. इथून ते इथपर्यंत डिस्टन्स हे 560च्या हाफ असणार. म्हणजे किती? 280. 560 डिवायडेड बाय 2 प्लस 280 बरोबर का? ते प्लस किती असणार? हे एवढं 40. जे काय येईल ते आपलं पुढे कॅल्क्युलेट करू आपण. ते झालं आपला एक्स कोऑर्डिनेट X2. सर्वांच्या लक्षात काय केलं ते? तिकडे बघा आणखी तर सांगतो. आपला एरिया A2 कुठून सुरू होतो? इथून सुरू होतो आणि इथं एंड होतो. आपल्याला डिस्टन्स कुठपर्यंत पाहिजे? इथपर्यंत. म्हणजे या पॉइंट पासून इथून ते याच्या सेंटरपर्यंत पाहिजे. आपल्याला काय माहिती आहे की याची जी विड्थ असणार याच्या विड्थच्या हाफला म्हणजे 560च्या निम्म्यावरती, म्हणजे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स मिळालं. आणखी आपल्याला ऍड काय करावं लागेल? तर हे शिल्लक राहिलेलं 40 त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. म्हणजे 40 प्लस दिस 560/2 दॅट विल बी अवर X2. तो Y2 कुठून कुठेपर्यंत असेल रे? हे एवढं असेल Y2 डिस्टन्स. हो का? 20. हा सेंट्रॉइड ऍक्सिस आणि हा बेस. म्हणजे किती? 40चा हाफ म्हणजे किती? 20. 20. So that is equals to 560/2, 280 plus 40, 20. 320 and 20. This will be the X coordinate and Y coordinate for area A2. Now, are you done up to this? Yes, sir. Yes, sir. Yes, no? Yes, sir. Yes, great. Now, let Gx bar Y bar काय असणार आहे? Gx bar Y bar centroid of a lamina. Great. Be the centroid of a lamina. आता या केसमध्ये ऍक्सिस ऑफ सिमेट्री नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही एक्स बार आणि वाय बार कॅल्क्युलेट करावं लागणार आहेत. सो फर्स्टली आय वुड लाईक टू गो फॉर कुठला घ्यायचा? एक्स बार किंवा वाय बार? एक्स बार. X bar. नेक्स्ट लाईन. एक्स बार इज इक्वल्स टू बोला
Summation an Then xn. Summation a n xn divided by a summation a, that is equals to a1 x1 x1 plus plus a2 a2 x2. x2 divided by a1 a1 plus plus a2, that is equals to a1 is a 32,000 into x1 is a 20 plus a2 is a 54,000 400 into 320 divided by a1 plus a2 54 आणि 32 आपण केलं. अरे रे 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 सांगत चला की मला लगेच रे किती चुकलं आपलं. हां, I have taken directly the total area there. How much it is? 22400 divided by whole area 54400. So x bar is equals to 47. Please check it. I don't know answer. Is it correct? 176.47. आहे का बरोबर बा म्हणून? Sir, 143.52. 130 की 140? 143.52. 143. Okay. Where is it? 143.529. 529. कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलं असेल बाबा. काय केलं ना ते कुठेतरी डिवायडेशन ब्रॅकेट टाकायचं राहिलं की म्हणलं तसं. सर माझं तर 14 पॉईंट आलं. प्लीज बी लाउडर. सर 14 पॉईंट आलं आन्सर. सायली तुमचा आवाज येईना. सर आन्सर 14 पॉईंट आले. आय एम नॉट ऑडिबल. यू आर नॉट ऑडिबल सर. आलं का सर्वांचं 143 पॉईंट समथिंग. Yes, sir. एक्स बार. सिमिलरली गो फॉर द वाय बार. ज्यांचं आलेलं नाही त्यांनी फक्त कॅल्क्युलेशन चेक करा. 14.35 नाही येणार. 14.35 तुमचा कुठेतरी एक झिरो राहिला बघा. तुम्ही इथं एक झिरो जास्त वाढवलाय बघा 100%. 54400 तुम्ही केलंय बघा इथं. येस सर. हां, त्याच्यामुळे तसं झालं ते. एक झिरो कमी करा फक्त तुझा. नेक्स्ट, सिमिलरली वाय बार इज इक्वल्स टू summation an yn divided by a summation a equals to a1 is a 32000 into y1 is a 320 plus a2 is a 22400 into y2 is a 20 divided by 54400. 24 y1 चुकला का? अरे रे रे हा y1 is a 400. Is it okay with now? आन्सर सांगा. हा 243.529 मिलीमीटर. मी चुकीच लिहिलं तरी आन्सर बरोबर कसं आलं की तुम्ही बरोबर लिहिलं? ओके. यू हॅव टेकन द व्हॅल्यूज ॲज अ करेक्ट वन. ओके, ग्रेट. That is expected. So therefore g x bar y bar is equals to x bar is a 143.529 and y bar is a 243.529. फक्त 1 ऐवजी 2 आलाय का? Yes, sir. ग्रेट. इथपर्यंत सर्वांना झालेलं आहे.
आफ्टर सेंट्रॉइड व्हॉट वी नीड टू कॅल्क्युलेट. बोला बोला मोठ्याने बोला. हा, आफ्टर सेंट्रॉइड व्हॉट वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट ओव्हर हिअर. Mi of the lamina about the zz axis, that is will require to calculate mi of the lamina about xx and yy axis. So firstly, which one you want to go for, xx axis or yy, ixx or iyy? Ixx. Go for that. Next line, consider mi of the lamina about the xx axis, ixx. इथं डायरेक्टली आपल्याला एम चा फॉर्म्युला पुटअप करता येईल का? नाहीये. का बरं? प्रत्येकाचे ऍक्सिस वेगवेगळे आहेत. जर का मला एरिया A1 चा एम आय अबाउट द सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? पॅरलल ऍक्सिस थेरम. काय येईल मग पॅरलल ऍक्सिस थेरम प्रमाणे? Ix1 प्लस, बरोबर आहे. हा, एरिया A1 इंटू YC1 स्क्वेअर and that YC1 will be this distance. This is your YC1. झिपते का बघा? x1 ऍक्सिस आणि सेंट्रॉइडल ऍक्सिस हे दोघं वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जे स्टँडर्ड फॉर्म्युला माहित आहे तो अबाउट x1 चा या एरियाचा BD क्यूब बाय 12 आहे. म्हणजे B1 D1 क्यूब बाय 12 येणार. आपल्याला पाहिजे याच्या भोवती. म्हणजे हे दोन ऍक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत. कोण कोण? x1 आणि xx. मीन्स विल बी रिक्वायर्ड टू गो फॉर पॅरलल ऍक्सिस थेरम, that is a Ix1 plus area A1 into YC1 square. What about the x2? हा x2 वाला आहे. याची एम आय अबाउट द xx ऍक्सिस पाहिजे. Ix2 plus एरिया A2 into YC2 स्क्वेअर आणि YC2 डिस्टन्स तुमचं हे असेल. म्हणजे आपला हॉरिझॉन्टल XX ऍक्सिस अँड हॉरिझॉन्टल X2 ऍक्सिस या दोघांमध्ये डिस्टन्स YC2 असेल. जितते का? जितला. चलो हा, गो हेड. Ixx इज इक्वल टू पहिला लिहा mi ऑफ काय येणार? हा, mi ऑफ Ixx नाही बघा. mi ऑफ Ixx नाही रे. x1 mi ऑफ कोणती लॅमिना? पण पूर्ण लॅमिना नाही येणार. आपल्याला ह्या दोन लॅमिना डिवाइड वेगळं करायचं नाहीये. mi ऑफ A1 घाबरायचं नाही रे. mi ऑफ A1 अबाउट XX ऍक्सिस प्लस, हा जीवराज पुढे काय असलं होता? mi ऑफ A2 अबाउट x2. आणि आता इथं आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम वापरावं लागेल. ही पहिली स्टेप झाली आपली. कारण आपण डिरेक्टली A1 चा आणि A2 चा mi या हॉरिझॉन्टल ऍक्सिस x बरोबर सेंट्रॉइडल ऍक्सिस x बरोबर काढू शकत नव्हतो. कारण प्रत्येकाचा सेंट्रॉइडल ऍक्सिस हा वेगवेगळा होता. ओके, पुढे हा सांगा काय येणार? mi ऑफ A1 अबाउट xx बाय पॅरलल ऍक्सिस थेरम. हा, Ix1 plus A1 y square c. Ix1 plus A1 YC1 स्क्वेअर प्लस, हा, Ix2 plus YC2 area A2 into YC2 square. square. Now just put up the formulas there, rather values I would like to say. हा, Ix1 चा काय फॉर्म्युला असेल आता? बोला काय असेल? DB क्यूब की BD क्यूब? BD क्यूब. हॉरिझॉन्टल आहे म्हणजे BD. एरिया A1 आहे म्हणजे B1 D1 क्यूब बाय 12 प्लस एरिया A1 इंटू YC1 स्क्वेअर, पहिली टर्म, प्लस सेकंड साठी काय लिहिलं होतं? B2 इंटू D2 क्यूब डिवाइडेड बाय 12 प्लस एरिया A2 इंटू YC2
स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू B1 काय घ्यायचं 40 घ्यायचा की 800 घ्यायचा 40. B1 is a width, base width we can say of area A1, that is a 40 into D1 पहिल्याची डेप्थ किंवा हाईट किती आहे 800. It's a cube divided by 12 plus area A1 किती होता आपला एरिया A1 किती आहे एरिया A1 32,000. 32,000 into YC1 इकडे बघा लक्ष जरा हे सर्वांना लक्षात इकडे YC1 म्हणजे हे डिस्टन्स आहे x1 आणि xx मधलं म्हणजे कसं मिळेल आपल्याला त्यासाठी काय माहितीये y1 हे इथून ते इथपर्यंत आहे y बार आपला इथून आहे दिस इज द y बार हा y बार आहे हा y1 आहे आपल्याला या दोघांमध्ये डिस्टन्स हे पाहिजे काय करावं लागेल Y1 minus y1 Y bar. मायनस y बार y1 minus y bar bracket square plus second term b2 दुसऱ्याची बेस विड्थ किती आहे 600 नाहीये 560 आहे इंटू d2 किती आहे d2 40 डेप्थ किंवा हाईट म्हणूया आपण क्यूब divided by 12 plus area A2 is a 22400 into YC2 कुठे गेला YC2 हा इथं या दोघांमधलं अंतर काय असेल आता हा इथं Y2 आहे एवढा हा Y बार आहे या दोघांमधलं डिस्टन्स हे पाहिजे आपल्याला Y bar minus Y2. Y बार मायनस बोला Y बार मायनस काय Y2. y2 ब्रॅकेट स्क्वेअर जर का लक्षात येईना yc म्हणजे काय असतं इन जनरल yc इज नथिंग बट द y बार मायनस आयदर y मी असं लिहितो y बार मायनस y म्हणजे yc सिमिलरली xc इज नथिंग बट द x बार मायनस x मग तुमचा हा yc1 असेल तर काय होणार y बार मायनस y1 होणार xc1 म्हणजे x बार मायनस x1 होणार फक्त हे जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी चालेल आणि लहानातून मोठं जरी वजा केलं तर मायनस साइन येईल परंतु तो स्क्वेअर झाल्यामुळे ते प्लस होऊन जाईल ओके पुट ऑफ द व्हॅल्यूज okay so after solving this for the ixx by putting the values you will get the answer about 36 point something into 10 raised to 8 millimeter raised to 4 this is about ixx now similarly we have to find out iyy please pay attention over here now we have to find out mi of this lamina about the vertical axis yy again this yy is not the axis for the a1 and a2 a1 आणि a2 ला तोच vertical axis नाहीये वेगळा वेगळा आहे म्हणजेच आपल्याला जर का mi about the yy axis a1 चा काढायचा असेल तर आपल्याला जी स्टँडर्ड इक्वेशन माहिती आहे ती याच्या y1 याच्या y ऍक्सिस भोवतीची माहिती आहे म्हणजे db क्यूब बाय 12 आहे आपल्याला पाहिजे कोणाभोवती याच्या भोवती पाहिजे मग काय करावं लागेल पॅरलल ऍक्सिस थेरम वापरावं लागेल म्हणजे काय येणार तर mi of a1 about the yy will be equals to mi of a1 about its y1 plus a1 into xc1 म्हणजे हे डिस्टन्स असेल आता दिस विल बी xc1 याचा स्क्वेअर असेल लक्ष द्या नंतर लिहा सिमिलरली फॉर एरिया A2 चं mi आपल्याला y2 भोवती माहिती आहे फॉर्म्युला d2 b2 क्यूब बाय 12 आहे आपल्याला पाहिजे या yy च्या भोवती म्हणजे पुन्हा एकदा हे दोघं ऍक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा पॅरलल ऍक्सिस थेरम वापरावं लागेल आणि या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे सेंट्रोइडल डिस्टन्स असणार xc2 असणार म्हणजे फॉर्म्युला काय येणार इथं d2 b2 क्यूब बाय 12 प्लस एरिया e2 इंटू xc2 स्क्वेअर आता xc म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं काय असतं xc म्हणजे x बार मायनस x किंवा x मायनस x बार असतं xc1 म्हणजे काय असणार x बार मायनस x1 xc2 म्हणजे काय असणार x बार मायनस x2 असणार सो राईट डाउन बिलो दॅट
for ixx iyy sorry, iyy using parallaxis theorem किंवा बाय parallaxis theorem. आपण पाठीमागे लिहिलेलं नव्हतं, लेट इट बी बाय पॅरलल ऍक्सिस थेरम. IYY इज इक्वल्स टू, पहिली स्टेप सांगा मला काय येईल आता इथे. हा, Mi of A1 about Y1. MI of A1 about Y1 Y1 plus MI of A2 about Y2 Y2. MI of A2 about Y2. That is equals to, तर हे पॅरलॅक्स थेरम असणार आहे. A1 चा MI about the Y1 म्हणजे काय असणार, D1 B1 क्यूब बाय 12. किंवा मी आणखी एकदा त्याला आणखी सिम्प्लिफाय करतो. I Y1 प्लस A1 इंटू XC1 स्क्वेअर प्लस Y2 प्लस एरिया A2 into XC2 square, that is equals to D1 B1 cube divided by 12 plus area A1 into XC1 म्हणजेच x bar minus x1 bracket square plus Y2 means D2 B2 cube divided by 12 plus area A2 into XC2 means x bar minus x2 bracket square. Now just to put up the values, so that is equals to, what is the D1 किती बघा डायग्राम मध्ये बघा, 800 into B1 किती त्याची विड्थ, किती त्याची B1 40 ना, 40, it's a cube divided by 12 plus A1 is a 32,000 into x bar is a 143.5 point 529 529 minus x1 is a 20 20, x1 20, या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे प्लस D2 40, B2 560 हाँ 40,000 बरोबर, हाँ 560, it's a cube divided by 12 plus area into 24400 ना, Yes sir. that into x bar once again 143.529 minus x2 किती आहे, किती x2 320 okay, it's a square. आता इथं याचं आन्सर मायनस येईल, इकडे बघा लक्ष द्या, या ब्रॅकेटचा आन्सर मायनस येईल पण त्याचा स्क्वेअर होतोय, त्याच्यामुळे ते अल्टिमेटली प्लस होऊन जाणार. डू सॉल्व नाउ, स्टेप वाइज करत चला. दिस वन, हां टेल मी दिस वन, 800 into 40 cube by 12, प्लीज डू स्टेप वाइज. 800 into 40 cube divided by 12, 426 हाँ इंटू तो फक्त 426 सर अजून 4 आणखी 4 वेळा 6 1 2 3 4 हे पहिल्या चालू बरोबर का, 0.667 ओके चला, हाँ प्लस
488 3012 थांबा सर्वांचं सेम लागले 488 301 242.9. 2.9 ओके ग्रेट इथपर्यंत बरोबर झाले सर्वांचं हा प्लस याच्यातला पहिला ब्रॅकेट 5853 585 सर्वांचं बरोबर येते हा 86 5858 सर 585 386 38 8 बरोबर का 58538 46 आणखी एक 8 कुठला राहिला सर 386 386 हा 666 66 हा 6 अजून एक 6 आणखी एक 6 हा अजून एक 6 आणखी एक 6 हा हा 0.7 0.7 ओके 0.7 बरोबर काय येत होता हा प्लस सर हा 69758 1110 पॉइंट का नहीं है हाँ प्लीज टू चेक इट दिस वन पहिलं काय करायचं या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं त्याचा स्क्वेअर करायचं आणि त्याला नंतर ना 24400 ने मल्टिप्लाय करायचं कुठलं आन्सर डायरेक्टली नको चुकते आन्सर डायरेक्टली ओके ओके दिस इज करेक्ट सर 759865 असं आलं नाही मला फक्त ही स्टेप सांगा हे बरोबर आहे का 69588 सर तेच सांगाल सर तेच सांगाल हे चुकले म्हणते ते 759 आले. किती आले 759865 59 8 च्या पुढचं चुकलंय सर Completed चुकलंय. 759865 थांबा नाही सर, 7 बरोबर 5 आहे. Right आहे. 759865 865 137.7 असं आलं 0.37 137.7 0.1375 सर पॉइंट नाही हो थांबा एक मिनिट मला कॅल्क्युलेट करू प्लीज गिव्ह मी कॅल्क्युलेट एकदा कोण असतं असं पाहिजे पहिला बघा 143.529 मायनस 320 जस्ट मिनिट दॅट इज अ मायनस 176 ओके त्याचा स्क्वेअर दॅट इज अ 31142 into 24400 it's a 759865137.7 हो बरोबर सर का हो सर नाही थांबा तुम्ही काहीतरी घोळ केला इथं डू स्टेप वाईज आन्सर कॅल्क्युलेट करताना स्टेप वाईज करा आता बरोबर आहे का पहिला हा ब्रॅकेट करा 143.529 प्लीज डू फॉलो मी हा फास्टली 143.529 minus 320 is it minus 176 make the square of that it's a square kara 31142 point into Yes, sir. 24400 माझं तर 69758 सर 75 69 आले 7 हा. ना नाही येते आन्सर 759865137.7 जस्ट मिनिट विल टॅली द सेम या इकडे आहे तुम्ही घ्या 143.529 minus 320 okay 176 square 31142 into इथे 24400 759865137.7 मला दाखवा ब्रॅकेटचा स्क्वेअर करू नका ब्रॅकेट टाकूच नका हा तर सांगतो मला 143.529 minus 320 equals to
तुम्ही ब्रॅकेटचा स्क्वेअर केलं तर तेवढंच येणार. थांबा एक मिनिट, थांबा तुम्हाला दाखवतो. 143.529 मायनस 320. ठीक आहे. नाही मग तुम्ही फक्त ते सबस्ट्रॅक्शन करा, स्क्वेअर केलं ना तुम्ही. त्याचा स्क्वेअर केला, सबट्रॅक्ट करून स्क्वेअर करून करा बरं. हां दाखवा मला. 43. 529 मायनस 320 त्याचा स्क्वेअर आला त्याचा. हां 24 4 डबल 0. 22. सर 22. काहीतरी चुकतोय. इज इट करेक्ट विथ नाव 7598651371? Yes sir, yes sir. सर A2? What is the A2? सर 22 Wait. Area A2 is a 22400. Okay. Just a minute. We'll go for 22. Just a minute. 400. एक मिनिट. जस्ट मिनिट. हा 22. एक मिनिट सांगा रे. हा 22 400. इथे वरती चुकलं असतं आपलं. हा नाही इथंच घेतलं आपण. हा आता चेक करा बरोबर. सांगा बरं. 697. Means I was doing the mistake there. एक मिनिट. Now I have to check it. 143.529 minus 320 176. It's a square into 22400. 697581110. Yes sir. 6975811 sorry 0.00 0 नाहीच पुढे. पॉईंट काय नाहीच. 2240 आपण आणखी कुठं घेतले वाटते मला रे. पाठीमागं बरोबर. एक मिनिट. हा इथं बरोबर घेतलं. देअर वी हॅव टेकन करेक्ट वन. हा नाव डू द समेशन. पहिला या दोघांना सांगा. नाही स्टेप वाईज चला. फर्स्टली डू द समेशन ऑफ दिस टू. हाऊ मच इट इज? 492,567,909.6. 492,567. मोठ्याने जरा. 492 567 567 567 909.6 909.6 plus how much it is? 128292734 बरोबर काय बघा. 5 वेळा 7 4 times. 4 वेळा. पुन्हा एकदा सांगा मला पूर्ण आन्सर दे. 1 हा 128 296 2969 67 हा 777 हा बरोबर का. हा पॉइंट काय आहे का नाहीये. हा देन गो फॉर. नाउ डू द डायरेक्ट समेशन. आता सर्वांचा आन्सर सेम यायला पाहिजे ना. टेल मी फर्स्ट 2 digit point into 10 raised to how much? 17. 17 17.75. into 10 raised to 8 mm raised to 4. Is it correct now? Yes sir. If you are not confident, then go for 1.7 into 10 raised to 9. You will get the accurate one there. Okay. Now go for the IZZ.
ix plus iy. Do put up the value at your own now. This is a 17 point and this is a 36 point. 53.87. 53 point something. 53.87. 53.87 87. into 10 raised to 8 8. mm raised to 4. Is all of you have got the same answer? Now go for the radii of gyration. Kxx, Kyy and Kzz at your own. Today we will stop here.